नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचं आपलं पहिलं लेक्चर आहे. त्यात आपण बघणार आहे महाराष्ट्राचे स्थान, विस्तार व आकार. तर बघूया त्याबद्दल थोडीशी माहिती, थोडक्यात आढावा घेऊया आपण. तर महाराष्ट्राचे स्थान व विस्तार आपण बघूया. पहिलं भारताचं बघूया. भारताचा अक्षवृत्तीय विस्तार हा 8 डिग्री 4 मिनिट उत्तर ते 37 डिग्री 6 मिनिट उत्तर असा आहे, आणि रेखावृत्तीय विस्तार हा 68 डिग्री 7 मिनिट पूर्व ते 97 डिग्री 25 मिनिट पूर्व असा आहे. आणि ह्या अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तारात दोन्हीतही 29 डिग्रीचा फरक आढळतो. यावर क्वेश्चन असतो, त्यामुळे हे लक्षात ठेवा. तर महाराष्ट्राचं बघायला गेलं तर महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार हा 15 डिग्री 44 मिनिट ते 22 डिग्री 6 मिनिट उत्तर, आणि यात 7 डिग्रीचा फरक आहे. अक्षवृत्तीय विस्तारात 7 डिग्रीचा फरक आहे, आणि रेखावृत्तीय विस्तारात 72 डिग्री 36 मिनिट पूर्व ते 80 डिग्री 54 मिनिट पूर्व यात 8 डिग्रीचा फरक आढळतो. हे दोन्हीही आकडे तुम्ही लक्षात ठेवा. हे तिन्हीही यात क्वेश्चन म्हणजे विचारलेलंच आहे, म्हणून आपण इथं घेतलेलं आहे. अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तारातून आपल्याला असं लक्षात येतं की भारत हा उत्तर पूर्व गोलार्धात आहे आणि आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे. तर महाराष्ट्र हा भारताच्या पश्चिमेला आहे, हे लक्षात ठेवा. आता अक्षवृत्त आणि रेखावृत्ताबाबत आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. तर एकूण 181 अक्षवृत्त आहेत, आणि यावरून अक्षवृत्तावरून आपल्याला तापमान कळते. हे एकमेकांना समांतर असतात व त्यांची विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत त्यांची लांबी कमी कमी होत जाते. आता एक लक्षात ठेवा की पृथ्वी तलावर काढलेल्या अदृश्य आडव्या रेषांना आपण अक्षवृत्त म्हणतो, आणि उभ्या रेषांना आपण रेखावृत्त म्हणतो. तर रेखावृत्ताबाबत एकूण 360 रेखावृत्त आहेत, आणि 0 रेखावृत्त हे ग्रीनिच लंडन या शहरातून गेलेले आहे. आणि रेखावृत्तावरून आपण वेळ ठरवतो. रेखावृत्ते अर्धवर्तुळाकार असतात. सर्व रेखावृत्ते आकाराने सारखेच असतात. 2 रेखावृत्तामधील अंतर हे विषुववृत्तावर 111 किलोमीटर, तर कर्कवृत्त व मकरवृत्तावर 102 किलोमीटर, आणि आर्टिक आणि अंटार्क्टिक वृत्तावर 44 किलोमीटर असते. आता आपल्याला माहिती की रेखावृत्तावरून वेळ आपण काढू शकतो. तर भारताची प्रमाण वेळ ही 82 डिग्री 30 मिनिट या रेखावृत्तावरून ठरते, जे अलाहाबाद मिर्झापूर या शहरातून जाते, आणि हे मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश या 5 राज्यातून जाते. भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनिच पेक्षा 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे, आणि भारताच्या अतिपूर्वेकडील व पश्चिमेकडील राज्यात 1 तास 56 मिनिटाचा वेळेचा फरक आहे, म्हणजे जवळजवळ 2 तासाचा फरक आहे. आता ह्याचं आपल्याला एवढं गांभीर्य लक्षात येत नाही, पण नॉर्थ ईस्टमधल्या लोकांना ह्याचा खूप त्रास होतो. त्यामुळे भारतानं अजून एक प्रमाण वेळ करणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. आता भारतात जशी एक प्रमाण वेळ आहे तशी रशियात 11 आहेत आणि अमेरिकेत 5 आहेत. आता आपण महाराष्ट्राचं क्षेत्रफळ बघूया. महाराष्ट्राचा भारतात 3रा क्रमांक लागतो क्षेत्रफळानुसार, जे आहे 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर, आणि हेक्टरमध्ये बघायला गेलं तर 307.7 लाख हेक्टर एवढं आहे. आता जसं भारताचं महाराष्ट्राचं आपण क्षेत्रफळ बघितलं, तर भारतात तसं बघायला गेलं तर कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचं क्षेत्रफळ सर्वाधिक आहे? तर पहिला आहे लडाख. हा सगळ्यात मोठा प्रदेश आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने, केंद्रशासित प्रदेश. आणि दुसरा आहे जम्मू काश्मीर. हे मुंबईकडे लक्ष देऊ नका. आणि सर्वात कमी केंद्रशासित प्रदेशचं कोणत्या क्षेत्रफळ असेल तर तो आहे लक्षद्वीप. लक्षद्वीप. आता महाराष्ट्राचा आपण बघितलं की 3रा क्रमांक लागतो क्षेत्रफळानुसार. तर पहिले 2 राज्य कोणती? तर राजस्थान, ज्याचं क्षेत्रफळ आहे 3,42,239 स्क्वेअर किलोमीटर, आणि मध्य प्रदेशचं आहे 3,08,313 स्क्वेअर किलोमीटर. आणि सर्वात कमी जर बघायला गेलो तर गोव्याचं आहे 3,702 स्क्वेअर किलोमीटर, आणि त्याच्यानंतर नंबर लागतो ते सिक्कीमचा 7,096 स्क्वेअर किलोमीटर. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर बघितलं तर महाराष्ट्राने भारताचे एकूण 9.36% क्षेत्रफळ व्यापलेले आहे. हा आकडा लक्षातच ठेवा, कारण ह्याच्यावर भरपूर वेळा क्वेश्चन आलेला आहे. आता भारतात महाराष्ट्र जरी क्षेत्रफळाने 3रा असला तरी लोकसंख्येत मात्र आपला 2रा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशची 19 कोटी लोकसंख्या आहे, आणि महाराष्ट्राची 11 कोटी आहे. 2011 नुसार बघतोय आपण. आता जी नवीन जनगणना होईल 2026-27ची, त्यानुसार हे सगळे आकडे बदलणार आहेत. आपली पुस्तकंसुद्धा बदलणार आहेत. भारताची 2011 नुसार लोकसंख्या आहे 121 कोटी, आणि महाराष्ट्राची आहे 11.24 कोटी. आणि भारताच्या लोकसंख्येच्या एकूण 9.29% लोक हे महाराष्ट्रात राहतात. आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली.
हे लक्षात ठेवा. हे सगळे आकडे परीक्षेला आलेले आहेत, त्यामुळे यातला कोणताही आकडा मिस करू नका. आता जसं आपण महाराष्ट्राचं क्षेत्रफळ बघितलं तसं भारताचं बघूया. भारताचं एकूण क्षेत्रफळ आहे 32,87,263 स्क्वेअर किलोमीटर आणि ते जगाच्या 2.42% आहे. आणि भारताचे क्षेत्रफळ हे चीनच्या 1/3 पट आहे, तर पाकिस्तानच्या 4 पट आणि जपानच्या 8 पट आहे. आणि जगात भारताचा क्षेत्रफळानुसार 7वा क्रमांक लागतो. पहिले 7 देश कोणते, तर रशिया, कॅनडा, चीन, अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि 7वा आपला नंबर लागतो भारताचा. क्षेत्रफळ बघितला तर भारताचा आणि महाराष्ट्राचा आपण विस्तार बघूया. तर महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा 800 किलोमीटर आहे आणि दक्षिणोत्तर विस्तार हा 700 किलोमीटर आहे. आता यावरून एक वाक्य तयार होतं की महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा दक्षिणोत्तर विस्तारापेक्षा अधिक आहे. यावर सुद्धा क्वेश्चन येतो, हे वाक्य आहे तसं लक्षात ठेवा. आणि भारताचा बघायला गेला तर पूर्व पश्चिम विस्तार हा 2,933 किलोमीटर, तर दक्षिणोत्तर विस्तार हा 3,214 किलोमीटर आहे. आणि भारताचा दक्षिणोत्तर विस्तार हा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा अधिक आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या उलट आहे. हे एवढं वाक्य 2 लक्षात ठेवा याच्यात. आता आपण भारताला आणि महाराष्ट्राला समुद्र किनारा किती लागलाय ते बघूया. तर सागर किनारा आपल्या महाराष्ट्राला हा 720 किमीचा लाभलाय. आता ही माहिती जुनी आहे, पण तरी पण आयोगानं जर या जुन्याच माहितीवर क्वेश्चन विचारला तर हे लक्षात असू द्या, कारण आता 2025ला एक सर्वे झाला होता, त्यात हे सगळं बदललेलं आहे. कोणत्या जिल्ह्याला किती समुद्रकिनारा लाभला होता ह्याची सगळी वाढ झालेली आहे, म्हणजे वाढलेलंच आहे क्षेत्रफळ. तर रत्नागिरीला 237 किलोमीटर, रायगडला 122 किलोमीटर, सिंधुदुर्गला 120 किलोमीटर, बृहन्मुंबईला 114 किलोमीटर, पालघरला 102 किलोमीटर, ठाणेला 25 किलोमीटर. आणि सागरी किनारा मुख्य भूमीला भारताच्या हा 6,100 किलोमीटर लागलेला आहे. आणि सर्वाधिक आहे गुजरातला आणि सर्वात कमी आहे गोव्याला. आणि जर मुख्य भूमी प्लस बेटांचा आपण विचार केला तर टोटल आहे 7,517 किलोमीटर. तर 1,417 किलोमीटर हा फक्त बेटांचा आहे, त्यात लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेटे यांचा समावेश होतो. तर आता आपलं लेक्चर इथं संपतंय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा, कमेंटमध्ये सांगा. जर काही चुकलं असेल तर तुम्ही व्यवस्थित कमेंटमध्ये सांगितलं तरी चालेल. आवडलं असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.